नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आळूची वडी पाहणार आहोत। तर बऱ्याचशा प्रकारे तुम्ही आळूची वडी पाहिली असेल, पण आजची माझी जी आळूची वडी मी करणार आहे त्याची पद्धत नक्कीच वेगळी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण पाहूया। तर सर्वप्रथम इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, ती अगदी काळ्या पाठीची मिरची आहे, तुम्ही पाहताय बघा। त्यानंतर इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते कच्चेच घेतलेले आहेत। इथे ह्या वाटीमध्ये ओवा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला इथे आणि चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अळूची पानं। ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। तर अळूची वडी करण्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण आणि त्यानंतर जिरे, तर या सर्वाची पेस्ट करून घेणार आहे। जिरे पण टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे सर्व वाटून घ्यायचं। तर मी ते पातेले घेतलेले आणि त्या पातेल्यामध्ये बेसन पीठ घेतले, तुम्ही पाहताय। आणि ही हिरवी मिरची, लसूण, जिरे याची पेस्ट आहे। तर तुम्हाला जसं तिखट लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाका। तर हे साधारणपणे मी 15-20 पानं घेतलेली, त्यामुळे मला एवढं तिखट तर लागणारच आहे आरामशीर, त्यामुळे मी थोडं टाकून घेते। हे तीळ आहे, हे तीळ मी यात टाकणार आहे आणि हा ओवा पण मी यातच टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण। आणि पाणी घालून आता हे पीठ मी मळून घेणार आहे। हे पीठ जे आहे, बेसन पीठ आणि आलं लसणाची पेस्ट, जिरं ते घातलेलं आहे, त्यामुळं त्याचा वास पण छान येतोय आणि असं घट्ट मळून घ्यायचं। इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत, धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा तुम्हाला जे दिसते त्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत, की जेणेकरून काय होतंय की आपण ज्यावेळी वडी अशी गोल करतो त्यावेळी प्रॉब्लेम येत नाही। तर अशी त्याच्या शिरा तुम्ही पण काढून घ्यायच्या। आणि आता मी तुम्हाला दाखवते की वडी कशी करायची। पानं खूप मोठी आहेत, त्यामुळे मी इथे खाली परात घेतलेली आहे। तर आता हे असं बेसन पीठ आपलं लावून झालेलं आहे पानाला पूर्णपणे। आता दुसरं पान कसं टाकायचं ते तुम्ही पहा। दुसरं पान मी उलट टाकलेलं आहे, एकावरती एक नाही। एका पानाचं तोंड या बाजूला आहे तर दुसऱ्या पानाचं या बाजूला आहे। या पद्धतीने अशी तुम्ही सगळी पानं लावून घ्यायची। साधारणपणे 5-6-7 पानं लावून घ्यायची, कारण मी तेवढी पानं लावते। 6-7 पानं मी आरामशीर लावते। तुम्ही पाहता, हे पहा। आता हे परत सरळ टाकून घ्यायचं पान। तर आता हे बेसन पीठ आपलं पानांना लावून झाले नाही। साधारणपणे मी या बाजूने 4-5 पानं आणि या बाजूने 4-5 पानं, म्हणजे उलट आणि सुलट असे 4-5 पानं लावलेले। तर आता आपण फोल्ड कसं करणार आहे, जो आळूच्या वडीचा रोल जो असतो तो कसा करणार आहे तो पाहूयात। इकडच्या बाजूने असं व्यवस्थित फोल्ड मारायचा, पाहताय तुम्ही, हे पहा असं। त्यानंतर दुसरी साईड पण अशीच फोल्ड मारून घ्यायची। ते थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपला जो रोल आहे तो रोल निसटणार नाही उकडल्यानंतर पण आणि तळताना सुद्धा। त्यामुळे इथे वरून बेसन पीठ लावून घ्यायचं आणि आता आपण याचा रोल तयार करून घेऊ। तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट हा असा रोल जागेवरती असं करायचा। म्हणजे काय होतं की रोल ज्यावेळी आपला शिजणार आहे त्यावेळी आपल्याला कापायला पण व्यवस्थित येणार आहे आणि जो मध्ये लूज राहतो तो लूज राहणार नाही। तर त्या पद्धतीने अशी आळूची वडी तुम्ही बनवून घ्यायची। की तुम्हाला दिसते की खूप जाड झालंय, पण उकडल्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ तुम्ही कापून घ्यायचंय आणि तळल्यानंतर मग एवढी कुरकुरीत वडी होती ना, ती काय विचारायला नको। तुम्ही पाहतालच, फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा।
या पद्धतीमध्ये आपला रोल तयार आहे आळूच्या वडीचा. तर ह्या आळूच्या वड्या मी मोठ्या 2च करून घेतलेल्या आहेत आणि त्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि कुकरच्या डब्याला आतून तेल लावलेलं आहे आणि हे कुकरला लावणार आहे उकडण्यासाठी आणि साधारणपणे 4 शिट्ट्या करणार आहे. 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. 4 शिट्टीमध्ये एवढी मोठी जाड वडी आरामशीर शिजते. तर आता मी ते लावून घेते. गॅस चालू करते आपण. तर आपली आळूची वडी ही उकडून झालेली आहे. तुम्ही पाहताय तर किती छान मस्तपैकी उकडलेली आहे. अशी कच्ची राहिलेली नाही आणि किती कडक झालेली आहे पहा. म्हणजे हे तशी दबले जात नाहीये. हे बघा अशी व्यवस्थित अशी उकडलेली आहे. तर आता आपण ही कट करून घेऊ आणि तळून घेऊ. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तशी तुम्ही पातळ कापा. पातळच कापा म्हणजे ना खूप छान दिसते. चकली सारखी दिसेल तळल्यानंतर. मिरची लसूण आणि जिरं बारीक करून घातलेले आहे. त्याच्यामुळे याचा वास जो आहे तो जबरदस्त सुटलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. 4 शिट्ट्या करून घेतलेल्या, मी जास्त शिट्ट्या नाही करून घेतलेल्या. तुम्ही पाहताय वडी आपली कशी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही पाहताय वडी आपण कशी तळलेली आहे बघा. अशा पद्धतीने आपण तळून घेतो. अजून ही पूर्ण प्रॉपर झालेली नाहीये. अजून तळणार आहे आपण व्यवस्थित अशी. हे बघा कुरकुरीत दिसते. दिसायला पण कुरकुरीतच दिसते ना अजून. आणि जे आपण तीळ टाकलेले ते तीळ पहा कसे दिसते. अशा प्रकारे आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता कशा झालेल्या आहेत. त्या दिसायला पण किती छान दिसतात आणि आपण जे तीळ टाकलेले त्या तीळ चवीला पण खूप छान लागतंय खाताना आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि कडक काही झालेले आहेत. मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीने अशा कडक झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल. कुरकुरीत झालेले आहेत मस्त आणि तुम्हाला आवडतील 100%. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. धन्यवाद.